हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. बऱ्याच जणांना मी एव्हरीबडी म्हणलेलं आवडत नाही, तर काय काय जण आवर्जून कॉल करतात माझा एव्हरीबडी ऐकायसाठी, है का नाही? काय जणांना कॉमेडी वाटते तर काही जणांना फालतूपणा वाटतो या ज्याचे त्याचे विचार, है का नाही? तर कसं असतं माहिती आहे का, आता सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला चालू केलंय मी. पहिला व्हिडिओ आपला सकाळ सकाळच पडणार आहे, कारण सकाळ सकाळ काम आवरतं ना, पोरांना शाळेत सोडायचं आहे. अजून आवरलंय सगळं, त्यांना खाऊ पिऊ घातलं, आता निघायचं आहे. अजून काय गेट आपला उघडलेला नाही, तर आता ते उघडायचं आहे. काल स्वातीचं बँकेचं खातं खोलून आले. लय पाऊस होता, असल्या पावसात आम्ही का नाही बँकेचं खातं खोलायला गेलो. तिला मी म्हणत होते अगं जा, माझी काय गरज नाही म्हणलं, तुझं खातं खोल, तू एकटीच लागते म्हणलं, आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जा म्हणलं. तर तिनं तुम्ही चालत आहे आणि तुम्ही चालत आहे, सरळ गेली असते, खोललं असतं तर बरं पडलं असतं ना. पण मला घेऊन गेली, पण काय अडचण नाही. तिच्या निमित्तानं एक माझं चांगलं काम झालं. आता काय काम झालं हे सांगणार नाही, कारण कुत्र्याला गती आणि नातेवाईकाला प्रगती बघवत नाही ना, त्याच्यामुळं नाही सांगायचं. आता हे काय माझ्या यूट्यूब फॅमिलीमधले काय काय मेंबर आहेत का नाही, त्यांना बी काय बघवायचं नाही, त्यामुळं काय सांगत नाही. पण माझं पण एक चांगलं काम झालंय. मग स्वातीला, भाऊजीला आणि कावीला त्यांच्या सगळं पाठवलं. कावीचं पण डोळ्याचं नाही का दवाखान्यात दाखवायचं होतं, तिचं पण दाखवलं, तिला औषधं दिली. मग तिथंच आम्हाला 4:30 वाजून गेलं. त्या सण्याची शाळा तर 5 वाजता सुटायची होती. मग भाऊजीला म्हणलं मला काय गाडी घेऊन जायची नाही. ती मला म्हणत होतं तुम्ही जावा गाडीवर, आम्ही जेऊरमधनं जातो पुढं. मी म्हणलं मला पावसा पाण्याची गाडी चालवायला येत नाही म्हणलं, लय हाल अपदा होते, आणि त्यात मध्ये कावी संगच आहे म्हणलं, परत सण्याला आणायचं हाल होतेला म्हणलं माझं. मी टमटमने येईल म्हणलं, तुम्ही जावा गाडीवर, जाताना सण्याला घेऊन जावा, त्या लेकरं घरी सोडा, गाडी घरी लावा म्हणलं, तुम्ही जावा सरळ. मग ती गेलं. मग मी महागच थांबली होती जेऊरमध्ये, माझं पण काम होतं म्हणून. आता काय काम होतं काय हे मला काय सांगायचं नाही, कारण का नाही सगळ्याच गोष्टी सांगितल्या लोक त्याचा लगेच फायदा घेतात. अजून एक आंब्याचं झाड उगवलं कडे आपल्या इथं नवीन पेरूच्या बुडात, हा बघा आत्ताच दिसलं, जस्ट दिसलं. तुम्हाला दाखवतो कसं. हो का, लिंबूचं पण झाड केवढं मोठं झालं, हा बघा लिंबू. काय करावं, किती गवत काढलं ना तर गवत उगवतंयच. काढू का आता ज्वारी उपटून? मम्मी काढू ज्वारी? हाय का, आली का त्याला ज्वारी? एकच झाड आहे ज्वारीचं, तेवढं काढू का? नको. तुझं आवरलं का ग? बिचाऱ्याला असंच बांधलंय. हा काय सण्याचं बघा मेकअप. दादा काय म्हणतोय? कनाडे अण्णा दादा काय म्हणतोय? तू इतकं काळा आहे की तुझा ते काळा टिक्का पण दिसत नाही. नाही दिसते मला, दिसतोय म्हणा मी. बघा माणसाने कसला गोंडच दिसतोय. चल की 9 वाजता काय 9 वाजत बाय. काल ह्याला दप्तर भेटलं, दाखव की बाय. हा तर हा का बँकेतून दप्तर एक दप्तर भेटलं, 4 वह्या भेटल्या. वह्या घेतल्या तर कोणी दिलं ग? मला दिलं त्या सरांना एक दप्तर. त्यांना त्यांची काहीतरी संस्था आहे वाटतं, त्या संस्थेला ते लहान मुलांना दप्तर वह्या वाटल्या होत्या, कधी शाळा भरली होती, मग शिल्लक होतं. आणि मग त्या मॅडम मला ओळखत होत्या ना, मग त्या मॅडमनं माझी हिस्ट्री सांगायला चालू केली सरांपाशी. मला बघितलं, मग मला काहीतरी एक स्कीम सांगितली त्यांना. मग म्हणलं कसं, कुठं पुस्तक आहे? नाही, ती हिशोबाची वही आहे, ती हिशोबाची वही आहे. मग मला विचारलं तुम्हाला मुलं किती आहेत? मी म्हणलं मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मग म्हणलं एक 4थीचा मुलगा आहे का नाही, त्याच्यासाठी दप्तर देतो. 3रीचा मुलगा आहे त्याला दप्तर देतो. दुसरी मुलगी कितवीला आहे? मी म्हणलं 7वीला आहे. म्हणलं 7वीचं दप्तर काय नाही आपल्याला, आपण फक्त जिल्हा परिषदच्या पोरांसाठी, म्हणजे पहिली ते 4थी पर्यंतच्या पोरांसाठी दप्तर वाटलेले आहे ती, मग घेऊन जा. मग दिलं दप्तर, हा बघा. आणि 4 वह्या दिल्या, त्या 4 वह्या दिल्यात. सगळ्या त्याला लागणाऱ्या वह्या आहेत बरं का, 4 रेगी, 2 रेगी,
चौखडी, एक रेगी. 4 रेगी पण आहे ना. अशा 4-5 वह्या आहेत त्या. तर आता आम्ही निघालो या शाळेत. पोरांचं आवरलंय, खाऊन पिऊन झालंय. दरवाजा लाव की, चावी आण गाडीचे. चाललाय तुम्ही आता. जा तू बाया, एकटा चिकुल मारण्याचा आहे. मम्मी आता तुम्हाला जाताना चिकू परीक्षा ETS लावूया. ETS परीक्षा. बसायचं का तुला? पण संध्याकाळी मला मी मॅडम संग बोलते अगोदर. संध्याकाळी नाही जमत मला एवढा उशीर यायला. अगं मॅडम म्हणतात पर मॅडम 9 ते 10 सकाळी. तुझं 8 वाजेपर्यंत उरकल का बघा. माझं 7ला उरकते. आणि मग आज का 9 वाजवल्या? आज कालच नव्हतं. होय पुस्तक कुठं आहे माझ्यापाशी? होय. सगळ्यांना भेटली का पुस्तकं? ज्यांनी पैसे नाही आणले त्यांना नाही मिळलं आणि ज्यांनी आणले त्यांना मिळलं. बर. पुस्तकाचं पैसे द्यायला लागतात ना. कालच द्यायचं होतं पण 550 रुपये. क्लासचं बूट घालू का? बूट कशाला घालतो? चप्पलच घाल. बूट राहू दे. 26 जानेवारीला जे सांगायचं होतं ते हेच राहून गेलं. मला दिलं बूट. सकाळी सकाळी आवरलं, म्हणलं चालली शाळेत. काल स्वातीचं बँकेचं खातं खोलून दिलं, त्याच्याबरोबर आपलं पण एक चांगलं काम घडलं. मग रात्री पैसे चिल्लर इथे ठेवा असते. बिनधास्त झोपली. कारभारचा फोन केला, कारभारीला फोन केला तर कारभारी गुजरातला पोहोचलं. सान्याला तर बापाशिवाय करमतच नाही. का व्हायचा रे सान्या मोठा? 20 वर्षांनी. आता किती वर्षाचा आहे? आता आहे 9 वर्षाचा. 9 आणि ते मग 29 वर्षाचा झाल्यावर मोठा होणार आहे काय? चला होताळ्यावर चाळवीला गेला गाडीला. तुला किती वाजता जायचं का? 9:45. मग जाऊ का आम्ही ह्याला इथे सोडून? हा, कारण चिखल हा चिखलामधून लय अपदा करत. तर चला आता बघा मी चिखलातून कशी कशी जाते तुम्हाला दाखवते मी. घसरत तिकडे जाईन की तिकडे. अजून माणसं असतेली बाटल्या घेऊन तिथं असतील का ना तळ्यावर. मम्मी इथं जांभळाचं बी झाड उगायला लागले बघ. जांभळाची नग झाड आपल्याला काढून टाकायचं. आज गवत काढते. इकडलं काढलं होतं तर हा का इकडं परत उगावलं, उगवायला लागलं या. तिकडचं काढू सर तिकडं परत. चला 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 जसा नाही तळ्यावर पळ. सन्या धर व्हिडिओ करा. आपल्याला व्हिडिओ होतोय तेवढाच. कसा हाल आहे तर बघा माझा आता पुढच्या व्हिडिओमध्ये.